रेसकोर्समध्ये फोटो फिनिश म्हणतात ना, ते कान पुढे आला म्हणून तो जिंकला. आता जर दोन्हींच्या बाजूनी आता दोघं जण प्रचार तर जोरात करतायत. कावळे होते त्यांना आता बगळे केलेत. ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे. दोघात टप आहे. आता हे बोलतात तर आपण काय बोलायचं. आम्ही धंद्याकडे जास्त लक्ष देतो, इलेक्शनकडे जास्त लक्ष. सध्या मी अशा लोकसभा मतदारसंघात उभा आहे ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये लाट कोणाची असो त्याचा परिणाम मतदारांवर होत नाही. आता तुम्ही म्हणाल असा कोणता लोकसभा मतदारसंघ, तर अर्थातच रायगड लोकसभा मतदारसंघ. या लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा लढत आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार केंद्रीय मंत्री आनंद गीते विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान खासदार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यामध्ये. आतापर्यंत 2 वेळेस या 2 दिग्गज नेत्यांमध्ये याच लोकसभा मतदारसंघामध्ये लढत झाली आणि ही लढत काटेकी राहिलेली आहे. आणि पुन्हा एकदा आता जेव्हा पक्षामध्ये बंड झालं, पक्ष फुटले, महाविकास आघाडी आणि महायुती निर्माण झाल्या आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी त्यासोबतच महायुतीतील दिग्गज नेत्यांनी अनेक सभा घेतल्यात. आता अवघे काही तास मतदानासाठी शिल्लक असताना या सभांचा कितपत परिणाम झालाय, या मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने आहे हे आपण या रायगड लोकसभा मतदारसंघातील या ग्राउंड रिपोर्टमधून जाणून घेणार आहोत. आपण पेन ते अलिबाग असा हा प्रवास करणार आहोत आणि यामध्ये मतदारांचं म्हणणं जाणून घेणार आहोत. चला. ताकद कोणाची आहे सध्या दिसतीये, कारण दोन्ही जसं आपण उमेदवार बघितले तर काटेकी टक्कर आहे. फिनिश रेसकोर्समध्ये फोटो फिनिश म्हणतात ना, ते कान पुढे आला म्हणून तो जिंकला घोडा, तशी होईल. पण ते ह्याच्याकडे हे सपोर्टच नाही ना. सपोर्ट कुठे मला सांगा. मुस्लिम मतदार नाही टाकणार, फतवा टाकलेला आहे. कारण शेवटचं इलेक्शन, कारण असमान नागरिक कायदा आला तर मला वाटतं शेवटची निवडणूक त्यांच्यासाठी. मग समान नागरिक कायदा आला तर त्यांचं सगळं होईल, आरक्षण खलास होतील. हे 4-5 देश शिवसेना 5 विरुद्ध 1 मत नाही आहेत. मग पैशाचा पाऊस पडला किंवा फरक झाला तर 5 जण बघा, 100 मतं पकडा, त्या 100मध्ये याची 10 मतं कुठली शेका पक्ष 10च पकडू आपण, 10 काँग्रेसची पकडू, 10 शिवसेनेची पकडू, 10 राष्ट्रवादीच्या शरद पवार यांची पकडू, मुस्लिम 10 मतं पकडू, त्याच्यानंतर बौद्ध समाजाची त्यांना पण नको, आरक्षण जाईल. याच्यामुळे या सगळ्यांमुळे फतवा काढल्यामुळे ती काटेकी टक्कर होईल. काटेकी टक्कर होईल, पण त्या काटेकी टक्करमध्ये वरती कोण असेल? वरती गीते, आनंद गीते असतील. आज तुम्ही पाबळखोऱ्यात जा सगळे, ते काय सांगतात, धैर्यशील पाटील तू उभा राहिला असता तर आम्ही तुला टाकलं असतं, पण आम्ही तटकरेला टाकू. तुमचं म्हणणं आहे की आनंद गीते वरचढ ठरतील? वरचढ या सगळ्या गोष्टीमुळे काय नाही. आता ही निवडणूक जी आहे ती मला वाटतं ही मोदी वर्सेस राहुल गांधी यांच्यात खरी तर आहे. आता हे प्रचार जे करतायत ते देखील सांगतात आपण मत टाकायचं ते मोदी. रायगडमध्ये लाट किती कोणाची असू द्यात, मतदार जो करायचा तोच करतो, तर मतदार कोणाच्या बाजूने वाटतो? मतदार दोन्हींच्या बाजूनी. आता दोघं जण प्रचार तर जोरात करतायत. आता त्यामुळे मतदान करतील. पहिले तर माझं मत आहे की सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे. आता ही जी हवा आहे त्याच्यामुळे काय झालंय, खासदारकीचं इलेक्शन आहे, का उमेदवार प्रत्येक घराघरात पोहोचत नाही. त्यामुळे होणार काय आहे की आपण जेवढं अपेक्षित आहे तेवढं मतदान काय होणार. कामं झाली आहेत, दोघांकडनंही कामं झाली आहेत. म्हणजे दोघं जण खासदार होते, गीते होते, तटकरे होते, दोघांनी कामं केली आहेत का कामं केलीच नाही आहेत? त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांनी केली आहेत. कोणाकडनं काय कामं होत नाही. कामं होतात ते ज्याचं सरकार येतं ना केंद्रात एकाचं, तेच कामं करतात. का एकटा माणूस कोण वरती जाऊन काय काम करत नाही कधी. आपल्याला माहिती आहे कोण किती काम करतंय ते. तुमचं काय म्हणणं आहे, कोण वरचढ ठरेल? दोन्ही आहेत. आता शेवटच्या 4 दिवसात कोण जनसंपर्क कोणाचा जास्तीत जास्त आहे? तुमच्या मते काय, कोणाची ताकद जास्त दिसते? आता मी तरी सांगेन आता मोदींची हवा जास्त आहे. मोदींची हवा जास्त आहे असं मला वाटतंय. असं मला तुमचं म्हणणं आहे की तटकऱ्यांची ताकद असं दिसेल? मोदींची हवा. मी काय बोलतोय, मोदींची हवेमध्ये ते प्रचार करताना मोदी मोदी म्हणूनच चालेल. मोदींना मतं टाका. केंद्रात मोदी आलं तर तुमचं जे काही कायदे बनतील ते तुमच्या भल्यासाठी बनतील, जनतेसाठी बनतील. आणि त्यामुळे मोदींना मतं टाका. मोदींचं आता कोण इथे प्रतिनिधित्व करते तर तटकरे करतात. त्यामुळे ते मत तुम्ही तटकरेने टाका. आम्ही जरी टाकलं, हां इथल्या स्थानिकाला तुम्ही टाकून तो काय केंद्रात जाणार नाही. एवढी वर्ष धैर्यशील पाटील निवडून आले किंवा जे कोण निवडून आले ते काय तिथे जाऊन केंद्रात त्यांनी काय काय केलं ते आपल्याला माहिती आहे. कोणी किती. म्हणणं आहे की मोदींना वोट दिलं पाहिजे असं तुमचं म्हणणं? हो हो हो. त्यामुळे आता आपण बघितलं इथे विरोधाभास दिसतोय. मतदान आहे 2 दिवसावर,
मी कॉमेंट नाही करू शकत. नाही करणार. 2 दिवसावर मतदान आहे. अनंत गीतेच निवडून येईल. का? कारण हे गद्दार गेलेत ना ते, त्याच्यामुळे लोकांबद्दल नाराजी आहे त्यांच्याबद्दल. 70 कोटीचा भ्रष्टाचार करून ते गेलेत ना. आता त्यांना काय बोलतात ते कावळे होते, त्यांना आता बगळे केलेत. त्याच्यामुळं गीतेच निवडून येईल. तटकरे प्रचार करतायत, आनंद गीते प्रचार करतायत. कोणाचा प्रचार जोरवर आहे? सभा होत आहेत, दिग्गज नेते रायगडमध्ये सभा घेत आहेत. अनंत गीतेच निवडून येईल. अनंत गीते आनंद गीते मशाल पेटणार, ते म्हणतात कामच नाही केले. मशाल पेटणार तरी पण. परत पेटणार आणि मशाल पेटतच राहणार ती. तुम्ही इथलेच काय? नाही ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे आणि गीते साहेबांचा विजय निश्चित आहे. अच्छा, हा 100%. बरं. कारण आणि त्यांनी कामच केले नाही असं ते म्हणतायत राष्ट्रवादी. कामं करतात पण जाहिरातबाजी नाही करत. आणि जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे. 100% गीतेंचा विजय हा 1 लाखाच्या जास्त फरकाने होईल, आनंद गीतेंचा. आणि सर्वसामान्य माणूस बाहेर निघालेला आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे आम्हाला पक्ष नाही, काही नाही, आम्ही गीतेंच्या मागे उभे आहोत. गीते निवडून येतील. हवा त्यांचीच आहे. हो, त्यांचीच हवा आहे. ते बोलतात कामच नाही केले की त्यांनी. केंद्रीय मंत्री होते, एक प्रकल्प नाही. असं बोलतात तो लोक, पण त्यांचीच निवडून येतील. तटकरे नाही. तटकरे नाही. आणखी काही जण आहेत, आपण त्यांना. दादा, इथलेच मतदार? हो हो. काय वाटतंय? काय सांगू नाही शकत. टफ आहे. टफ फाईट आहे एकदम चांगलीच. आता बघायचं कसं काय. दोन्ही खासदार होते, कोणी कामं केली आहेत? कामं तसं बघितलं ना तर दोघांनी केलेली आहेत, नाही असं नाही, पण तरी पण कॉम्पिटिशन टफ आहे यावेळी. इथे कॉम्पिटिशन मागच्या 2 निवडणुकांमध्ये पण होतं, ते पण यावेळी जास्त टफ आहे कॉम्पिटिशन. का पक्ष फुटले म्हणून? सगळी मिसळ झाली आहे पक्षांची, पण आम्हालाच कळत नाही नक्की कुठे मत द्यायचं. तरी पण मिसळ झाली आहे, खिचडी झाली आहे. त्या खिचडीमध्ये मतदान तर करावं लागेल. तरी उजवा हात म्हणाल तर मग साधारण आपले तटकरे साहेब आहेत, त्यांना थोडा उजवा हात वाटतोय माझ्या. उजवा हात वाटतोय. हां. कारण काय वाटतं? सपोर्ट कोणाचा सपोर्ट? भाजप. भाजपच्या सपोर्टमुळे तुम्हाला वाटतं तटकऱ्यांची ताकद जास्त आहे, ते येऊ शकतात असं आमचं असं माझं वैयक्तिक मत आहे. हो. माझं मत आहे मोदी सरकार यायला पाहिजे. मोदी सरकार यायला पाहिजे. आज देशाला गरज आहे. बरं. आज मोदी सरकार जेवढे देश पुढे नेला आहे तेवढा आम्ही कुठच्याही काँग्रेस सरकारच्या राज्यात गेलेलं नाही. आज आपले पण आता मिसळ झाली आहे, फोडाफोडी झाली आहे, खिचडी झाली असं ते म्हटले आत्ताच. त्याच्यामध्ये इथे ताकद कोणाची? इथं ताकद मोदी सरकारची, BJP, तटकरे. कामं गेलीत 5 वर्षात. कामं करून आम्ही फक्त मोदी बघतो. आम्हाला मोदी वरती यायला पाहिजे. मोदी बघणार म्हणून तटकरे नव्हतं. हां, मोदी आम्हाला देशाला गरज आहे. मोदीची गरज आहे देशात. मुंबईचं ठाण्याचं आहे. ठाण्याचं आहे. माझं गाव आहे गणपतीवाडी. मतदान कुठे? ठाणा. इथे कुठे काय बघताय? कोणाची ताकद इथे ताकद कोणाची दिसते? आता इकडे ताकद काय लोक आता या लोकांना वैतागले. आजचे दिन किती घ्या, 10 साल वही आजचे दिन आहे, बेकार दिन आहे. नाही, मोदीचे पर्याय नाही. काही नाही. जो आहे ना जो भ्रष्टाचार, हे लोक करोडचे पैसे यांच्याकडे येतो कुठून? लोकांना नोकऱ्या आहेत का? लोक बेकार आहेत. नाही, लोक बेकार वगैरे काय नाही. आता लोकसंख्या वाढलेली आहे. माणसांना हे लोक वरती मान येऊन देणार नाहीत. कॉम्प्युटरचा जमाना. धंदे सर्व नेलेत तिकडे. उद्योगधंदे नेले, एकही उद्योग आला नाही इकडे. नाही, उद्योगधंदे नेले. शिवसेनेवाल्यांनी घालले उद्योग सगळे आपल्याकडचे. या इथलेच मतदार. काय ताकद कोणाची? गीते साहेब. गीते साहेब. हे म्हणतात गीते साहेब. नाही, तटकरे साहेब यायलाच पाहिजे आणि मोदी येणारच. 101% येणार तटकरे. त्याच्यामुळे आपण बघतोय जसं त्यांनी सांगितलं की काटेकी टक्कर आहे. आणि या काटेकी टक्करमध्ये सुद्धा मतदारांचं म्हणणं सुद्धा आपण ऐकून घेतोय. काही जण तटकरेंच्या बाजूने आहेत, काही जण आनंद गीतेंच्या बाजूने आहेत. आणि पुढे सुद्धा आपल्याला असा हा प्रवास करायचा अलिबागपर्यंत. आणि मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने आहे हे समजून घ्यायचं आहे. बैठका झाल्यात, सभा झाल्यात, काय वातावरण आहे? वातावरण आहे, टाईट आहे. तटकरे साहेब येणार. हेच चाललेलं आहे सगळीकडे, हवा टाईट. तटकरे येणार. हा, टफ आहे. दोघात टफ आहे. अच्छा. गीते साहेब आणि तटकरे साहेब यांच्यात दोघात टफ आहे. बरं. पण त्यातल्या त्यात कोणी काम केलंय? मतदार काय म्हणतायत? कामं जास्ती तटकरे साहेबांचीच आहेत, गीते साहेबांची नाही. गीते साहेब मंत्री होते,
परंतु त्यांची कामं नाही आहेत. हां, तसं कामं बघायला जर गेलं तर तटकरे साहेबांची श्रीवर्धन तालुक्यात भरपूर कामं आहेत. त्याच्यामुळे लोकांचा कौल तिकडे वळू शकतो. हां, तुमचा पण वळू शकतो. हा, वळू शकतो. काय सुनील तटकरे का चांगलं कार्य आहे त्यांचं. कार्य चांगलं आहे. 5 वर्षात आणि किती वर्ष ते साहेब म्हणतात पक्ष फुटला, भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ते सगळे जरी झालेले असले तरी याच्यानंतर ते बरोबर तटकरे साहेब पाहिजे होते. गीते साहेबांची कामं आपल्याकडे नाही आहेत. जी ते 5 वर्षाची ग्रँड यायची, कुठे ग्रँडी टाकल्यात, कुठे नाही आहेत. इकडे म्हणजे आमच्या साईडला तर कामं नाही आहेत. काय यांचं म्हणणं आहे? बरोबर आहे त्यांचं म्हणणं. आम्हाला मोदीच पाहिजेत. मोदीसाठी आम्हाला तटकरे मत देणार. नाही देणार नव्हते. नाही तर मोदीशिवाय पर्यायच नाही आहे या. नाही, मोदी नसते सोबत, मोदी असते तरी पण, मोदी नसते तरी पण तटकरेच होते तिथं. तटकरेशिवाय पर्याय पण नाही आम्हाला रायगड जिल्ह्याला. सध्या 5-6 टर्म खासदार होते, मंत्री आनंद गीते. आनंद गीते होते ना, पण आनंद गीतेने कधी बघितलंच नाही आमच्याकडे. इकडे पेण तालुक्याकडे बघितलेलंच नाही. बरोबर, हे सांगितलं ते बरोबर आहे. गीते आले होते, मंत्री होते काय, पण एवढे असत कधी पेनच्या कुठल्याही माणसाचं सभा घेतल्या ना, आता सभा झाली. सभा काय करायच्यात आम्हाला? नुसतं इलेक्शन आल्यानंतर सभा होतात काय, त्याला तसं काही अर्थ राहत नाही. काम नाही केलं तुमचं म्हणणं आहे, काम नाही झालं. काम नाही केलेलं. तुम्ही शांत बसलाय, ते बोलतायत. आता हे बोलतात ते आपण काय बोलायचं. अहो, या गद्दारांना काय मतं टाकायची. जे मोदीने वाट लावला, इथं महागाई करून ठेवली सगळी. गॅसचं सिलेंडर 400 रुपयाचा होता, तिथं 1100 म्हणतात मोदींना वोट म्हणून तटकरे. आज आम्ही ड्रायव्हर मनुष्य 700 रुपये 800 रुपये कमवणारी माणसं, हे पैसे कुठनं आणायचे आम्ही? हा, इथं मरमरी दिवसभर येऊन उभा राहता नाक्यावरती. बदली एखादी भेटली तर ठीक आहे, नाही तर ती बदली भेटत नाही. म्हणून आम्हाला हा मोदी नाही पाहिजे. काय, राहुल गांधी हा पंतप्रधान देशाचा झाला पाहिजे, तर सगळं चांगला होईल इथं. अच्छा, हा, याने फक्त अडवाणी आणि अंबानीलाच मोठा केलेला आहे. एकच मतदान फक्त गीते साहेबांना करणार. काय नाव आहे तुमचं? मुकादम, जाफर मुकादम. अच्छा, एकच मतदान. पुरा आमचा मुस्लिम समाजाने सगळं एकी केलेले आहे की आम्ही या गद्दाराला मतं देणार नाही. मग कोणाला? गीते साहेबांना मतदान करणार, मशालला मतदान करणार, उदाडाला मतदान करणार. फिक्स झालं. फिक्स, एकदम फिक्स आहे. कापला तरी आम्ही मतदान याला गीतेलाच करणार. मोदी आम्हाला नाहीच पाहिजे. मोदी हे म्हणतात कामं नाही केले, इकडे आले नाही. हो, नाही कामं केली तरी त्यांनी हे केला नाही ना, जातीवाद केला नाही ना. त्यांनी जातीवाद केला काय? आज हा बोलतोय अमित शहा का तुमचं 4% आम्ही आरक्षण बंद करू, तुमचे बुरखे बंद करू. हे असे जातीवाद जे करून राहिलेले आहेत. ह्याचा पोरगा तटकरेंकडं आणि हा एकटाच फक्त तिकडे आहे. आम्हाला शांतता पाहिजे. काय, जातीवाद भांडण नाही पाहिजे, एकता पाहिजे आम्हाला, आणि महागाई कमी पाहिजे. त्याच्यामुळे तुमचं म्हणणं आहे मशाल. मशाल, म्हणून आमचं म्हणणं आहे मशाल. रायगड लोकसभा मतदारसंघामधल्या मागच्या 2 निवडणुका जर बघितल्या तर 2014ला आनंद गीते जेव्हा ही निवडणूक जिंकले तेव्हा फक्त अवघ्या काही 2000 मतांनी त्यांनी निवडणूक जिंकली होती. तर 2019ला सुनील तटकरे जेव्हा या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकले तेव्हा फक्त 31,000 मतांनी ही निवडणूक सुनील तटकरे जिंकले होते. आता मात्र काय आहे, कशा प्रकारे ही लढत होणार, मतदार काय म्हणतात? आता तर आमच्या मते सुनील तटकरे काय येऊ शकत नाही. नाहीत. नाही, आमच्या मते गीतेच येतील. किती येतील? का वाटतात? आता त्यांचा एक्झिट पोल दाखवतोय गीतेंचाच. एक्झिट पोल पेक्षा तुमचं एक्झिट पोल काय सांगतं? आमचं काय नाही, आम्ही धंद्याकडे जास्त लक्ष देतो, इलेक्शनकडे जास्त लक्ष देतो. मतदान तर करणार. मतदान तर करावंच पाहिजे. गीते जास्त ताकद दिसते. ताकद दिसते, एक्झिट पोलला दाखवते म्हणजे आम्ही ते करणार. कामं कोण करतंय? कामं तर आता काय कोण करत लक्षच नाही देत कामांकडे. 2 जण आहेत, 2 उमेदवार आहेत. हा, कोण आहेत? ताकद कोणाची आहे? काय तेवढा अंदाज नाहीये. त्यातल्या त्यात काय इलेक्शन मध्ये एवढा इंटरेस्ट नसल्यामुळे वोट तर करणार आम्ही. वोट करणार तेव्हा विचार तर करणार कोणाची ताकद असेल त्याला तर वोट करणार. हो, पण तरी अजून काही एवढं सांगू शकत नाही. आनंद गीते आणि तटकरे यांचा सामना आहे, त्यात कोण दिसत तुम्हाला ताकदवर, किंवा कोण तुमची कामं करतं? अंदाज नाही. त्यामुळे मी म्हणजे असं राजकारणात इंटरेस्ट नसल्यामुळे त्यामुळे एवढं हे नाही. आता वोटिंग आल्यानंतर त्यावेळेस आम्ही वोटिंग करणार की जरूर वोटिंग करणार. तुम्ही सांगू शकता ताई? त्याच्यामुळे जसं त्यांनी सांगितलं की काहीच सांगू शकत नाही. हे सांगतात की कामं कोणी करत नाहीत. मात्र एक्झिट पोलनुसार आनंद गीते जरा त्यांची ताकद जास्त दिसते. पेणमधून प्रवास करत आपण आता अलिबागला आलेलो आहोत आणि आपण विधानसभा वाईज जर याच रायगड लोकसभा मतदारसंघाची ताकद बघितली
तर यामध्ये 6 आमदारांपैकी 3 आमदार हे शिवसेना शिंदे गटाचे, 1 आमदार ठाकरे गटाचे, 1 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि 1 भाजप, म्हणजे महायुतीचे 5 आणि महाविकास आघाडीचा 1 आमदार आहे. आता या सगळ्यामध्ये महायुतीची जरी आमदारांची ताकद इथे दिसत असली तरी लोकसभेला नेमकं काय होणार, मतदारांचं खास करून अलिबागमध्ये मतदारांचं नेमकं म्हणणं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. काही तास शिल्लक आहेत मतदानाला, काय दिसतंय अलिबागमध्ये? अलिबागमध्ये तर असं दिसतंय की कोणाचं गीते गीते का वाटतं गीते? अरे आप वोट करने वाले ना, तुम्ही वोट करणार ना? वोट करतो आपल्याला एवढंच आहे मतदान. तुमचं काय म्हणणं आहे? गीते येणार का? त्यांना जास्त माहिती वाटत, तुम्ही सगळे त्यांना विचारताय. तटकरे की गीते? गीते साहेब. का? गीते शिवसेनावाले, आम्ही शिवसेनावाले आहे. शिवसेनावाले? 2 शिवसेना आहेत आता. नाही, आम्ही उद्धव ठाकरे साहेबवाले. अच्छा, उद्धव ठाकरे साहेब. काय काय कारण काय, म्हणजे का? पहिल्यापासून शिवसेनावालेच आहेत, आम्ही शिवसेनेचा. अच्छा, दुसरं कोणी नाही? नाही. तटकरे म्हणतात काहीच काम केलं नाही आनंद गीतेंनी. आम्ही शिवसेनाचे आहे ना, त्यामुळे दुसऱ्याचा हे नाही करत. काम करू न करू फक्त वोट द्यायचंच आहे. करतात ना, काम करतात. त्यांना चान्स दिला पाहिजे ना. आता एकदा दिला ना त्यांना, एकदा दिला, आता त्यांना द्यायचं. हां, बस. पण काय दिसतंय काय? भाजप. तटकरे आहेत एकीकडे, गीते आहेत. तटकरे येते. का कारण? तटकरेंनी काम केले आहेत. काय वाटतं कोणाची हवा आहे? भाजपचीच आहे. तटकरे आणि एकीकडे गीते आहेत. तटकरे. का वाटतं तटकरे? कारण काम दिसते. अच्छा, काम दिसते. तर तुमचं काय म्हणणं आहे? आपलं तटकरे. काय कारण? हाय काम असल्याशिवाय काम आहे. काम त्यांचं चांगलं आहे म्हणून. गीते एकीकडे आहेत, सुनील तटकरे आहेत. त्यांनाच येऊ द्या. त्यांनाच येऊ द्या. कोण तुम्हाला कोण वाटतंय? जे सगळ्यांना वाटलं ते आपल्याला पण वाटलं. वोट द्यायचंय? वोट द्यायचे ते बघू आपण. सांगू शकत नाही, पण सुनील तटकरे असं वाटतंय. काय कारण काय वाटतं? म्हणजे त्यांनी तसं प्रोग्रेस पण केलेला आहे असं, तर मला तरी वाटतंय ते येतील. आनंद गीते सुद्धा खासदार राहून गेलेले आहेत, केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत. त्यांचं पण सांगू शकत नाही, ते पण येऊ शकतात. तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं, कोण काम करतंय, कोण योग्य खासदार असू शकतो? तटकरे. ताई, मतदान करणार आहेत ना? हा, काय वाटतं दादा? काय सांगू शकत नाही. नाही सांगू शकत. या ना जरा बाहेर या. तटकरे आहेत, गीते आहेत. काय सांगू शकत नाही, दोघं टफ फाईट होईल. टफ मॅच मध्ये जिंकल कोण ते काय सांगू शकत नाही ना. तुमचं वैयक्तिक मत काय आहे? तुम्ही ते कामाला असतात, इथे गाडा आहे तुमचा भाजीचा, ते काय सांगू शकत नाही. आम्हाला काय माहिती नाही याची बाबा. नाही माहित, पण मतदान करणार. मतदान करणार बोलते त्या. कोणाला करणार आहेत? हो, आता ठरवू एकदम. 2 दिवसात ठरवायचंय. हो हो. 2 दिवसात ठरवलं सांगू तुम्हाला कोण. टफ फाईट बोलतात. ताई, मतदान करणार कोण वाटतंय? आनंद गीते की तटकरे? अब क्या बोल सकते हैं अपन ऐसा, अब दोनों में. हाँ, फिर अब टक्कर कैसे समझना कि ये आगे के अगाड़ी पे यही रहेगा आगे. क्या तो कुछ ऐसा ज़्यादा उससे तो नॉलेज नहीं है. हाँ, तो करोगे? वोटिंग करेंगे. अरे फिर भी वोटिंग अब क्या करना, किसको आप कैसा कर सकते हैं वो विचार हो रहा जी. 2 दिन रह गए. फिर विचार करना पड़ेगा ना, वोटिंग कैसा करना. आप ये सारा लग रहा है सही कौन लग रहा है, कौन सही एमपी रहेगा? अभी तो समझो अभी आनंद गीते का चल रहा है जोर में यहाँ. मशाल का. पर अब कैसा है क्या है वो अपनों को क्या समझेगा आगे का. लेकिन मशाल लग रहा है. ऐसा लग रहा है. गर्दी रह रही. काय वाटतं? मला तर वाटते तटकरे येते. का? त्यांचीच हवा येते. हवा त्यांचीच आहे. त्यांचीच हवा येते. फिरतो इकडे तिकडे. हो, अलिबागमध्येच राहतो, की जन्मापासून इकडेच आहे. अच्छा, तुला वाटतं तटकरे येतील आता? तटकरे येतील. माझा वोट त्यांनाच आहे. झालं 18 वर्ष? 18 वर्ष झालं आहे.
पहिल्यांदा वोट करणार पहिल्यांदा वोट करणार. आणि ते कोण? आनंद गीतेचं वाटत नाही मला. आता नवीन आलेत. नवीन आले त्याच्यामुळे तुला वाटतं की अलिबागमध्ये तर तटकरेच चांगलं. अरे पण ओव्हरऑल रायगडचा विचार केला तर काय वाटतं? तटकरेच आहे. टक्करमध्ये कोण नाही त्यांच्या. तटकरे की गीते? तटकरे. तटकरे वाटतं का? गीते मागच्या 5 वर्षात निवडणुकीला आले, त्याच्यानंतर अलिबागचं तोंड बघितलं नाही पुन्हा 5 वर्ष. आले ना प्रचार सभा. ते 5 वर्षात येऊन काय फायदा आहे? पण याच्या अगोदर 5 वर्ष कुठे गेलेले? 5 वर्ष जेव्हा आम्ही निवडून दिले पहिल्या वेळेला, बरोबर आहे, शिवसेनेचे आमदार होते, खासदार म्हणून आम्ही निवडून दिले. पण पुन्हा जेव्हा मग 5 वर्षामध्ये त्यांनी अलिबागमध्ये कुठल्या कार्यक्रमामध्ये पण भाग घेतला कुठलेच नाही. आम्ही कधी त्यांनी फिक्स आहे समजा. हा फिक्सच साहजिक. काय आजी? हा माझा मुलगा. आता बघितलं ना तुम्ही, मुलगा एकीकडे असतो, काका एकीकडे असतात, आई एकीकडे असते. त्याचं मत ते माझं मत. तुम्हालाही वाटतं तटकरे? नाही त्याचं मत ते माझं मत. तटकरे म्हणतात. मग मी पण तेच बोलणार. त्यामुळे रायगडमधील जनतेचा कौल नेमका कोणाच्या बाजूनं हे आम्ही या ग्राउंड रिपोर्टमधून आपल्यापर्यंत पोहोचवलं. आता काही जण तटकरेंच्या बाजूनं आहेत, काही जण आनंद गीतेंच्या बाजूनं आहेत, काही जण महाविकास आघाडी महायुतीचा विचार करून मतदान करणार आहेत, तर काही जण काम बघून. मात्र कोणाचं पारडं जड हे त्या 4 जूनला आपल्याला कळणार आहे. त्यामुळे प्रतीक्षा करावी लागणार आहे 4 जूनची. कॅमेरामन अनिल संगरेसंबी, वेदांत नेब, एबीपी माझा, अलिबाग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.